शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. नाशिक महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून प्रभाग क्रमांक 20 मध्ये महाविकास आघाडीच्या हेमंत गायकवाड, अश्विन पवार, गायत्री गाडेकर, योगिता गायकवाड या उमेदवारांनी प्रचारात स्पष्ट आघाडी घेतल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रभागात महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जोरदार प्रचार रॅली काढण्यात आली असून मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. शिखरेवाडी मैदान येथून या प्रचार रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. रॅली नेहरू नगर, अमर सोसायटी, बालाजी मंदिर, गंधर्व नगरी चौक, पेंढारकर कॉलनी मार्गे महाजन हॉस्पिटल ते कन्या कोठारी शाळा असा प्रवास करत पाटीदार भवन येथे समारोपास पोहोचली आहे. या संपूर्ण मार्गावर नागरिकांनी रॅलीचे स्वागत करत उमेदवारांना पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान सायंकाळी 6 वाजता मनपा शाळा क्रमांक 125 मैदान येथून धोंगडेनगर, डावखरवाडी, बळे विभाग आणि जय भवानी रोड परिसरातून श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात आणखीन एक प्रचार रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. सकाळच्या रॅली दरम्यान महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला. मशाल या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवत असणारे उमेदवार हेमंत दत्तात्रय गायकवाड, योगिता किरण गायकवाड आणि अश्विन केशव पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या तुतारी या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवत असलेल्या गायत्री संतोष गाडेकर यांना मतदारांनी भरघोस पाठिंबा देत विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. स्थानिक उमेदवारांना संधी देण्याचा ठाम निर्णय मतदारांनी घेतल्याचं चित्र स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक 20 मध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे पारडे अधिकच जड झाल्याचे दिसून येते आहे. नमस्कार, मी गायत्री संतोष गाडेकर, प्रभाग क्रमांक 20. आम्ही 4 उमेदवार आहोत. हेमंत गायकवाड, अश्विन पवार, योगिताताई गायकवाड आणि गायत्री संतोष गाडेकर. 3 मशाल आणि 1 तुतारी असे आमचे चिन्ह आहे. तर आज आम्ही रॅली काढली, मोठी भव्य रॅली काढली. तर त्यात आम्हाला असं लोकांचा चांगला प्रतिसाद भेटला. तर मी लोकांना म्हणजे एवढंच सांगू इच्छिते की असेच आमच्या पाठीमागे उभे राहा आणि 15 तारखेला येत्या 15 तारखेला सकाळी सर्व कामे बाजूला ठेवून लवकरात लवकर मतदानासाठी येऊन आणि मतदान करा. लोकशाहीचा हक्क बजावा. नमस्कार, मी योगिता किरण गायकवाड, प्रभाग क्रमांक 20. महाविकास आघाडीचा आमचा पॅनल आहे. आमच्या पॅनलमध्ये हेमंत गायकवाड, गायत्री गाडेकर, योगिता किरण गायकवाड, अश्विन पवार असा संपूर्ण महाविकास आघाडीचा 3 मशाल आणि 1 तुतारी यावर हा जो प्रभाग 20चा आहे, आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन निघालेलो आहे. विकासाच्या अजेंडा निघताना आम्हाला प्रभागामध्ये नागरिकांचा एकदम छान आणि उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. बदल हा झालाच पाहिजे ही जनतेची भावना आहे. नेहमीच आणि वारंवार तेच चेहरे आणि त्यातून प्रभागाचा कुठल्याही पद्धतीचा विकास नाही. महिलांच्या पाण्याच्या समस्यावर कुठेही तोडगा नाही आणि हिंदुत्वाचा मुद्दा जर घेऊन चालला असाल तर हिंदुत्व आजही शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाने कधीही सोडलेलं नाही आणि त्या हिंदुत्वावरच ही शिवसेना आज उभी आहे. आणि ज्या जनतेने आम्हाला जसा पाठिंबा दाखवत आहे, ज्या प्रकारे आज आमची भव्य दिव्य रॅली निघाली आहे आणि ह्या रॅलीचं नियोजन करताना नागरिकांचा जो आमच्याबरोबर सामील होण्याचा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद आहे तो इतका सुंदर होता. त्यावरून असं निश्चित होतं आहे की प्रभागाचे नागरिक हे नक्कीच मशालाच्या आणि तुतारीच्या दिशेने वाटचाल करत आहेत आणि त्यांचं जे आमच्याशी संवाद साधण्यात आहे त्यातून आम्हाला एक जाणीव होती की 100% हा विजय निश्चित आहे. परंतु कुठेही गाफील न राहता नागरिकांनी 15 तारखेला लवकरात लवकर मतदान करावं, सकाळी लवकर यावे आणि मतदान करावे. मी हे त्यांना नम्र विनंती करते, कारण मतदान हा आपला अधिकार आहे आणि तो योग्य व्यक्तीला, सुशिक्षित व्यक्तीला आणि नवतरुणांना संधी देणारा आहे. तर आमची विनंती आहे, आम्ही सर्व काम करण्यास तयारच आहोत आणि आमची काम करण्याची पूर्ण इच्छा आहे. तर सर्वांना मी नागरिकांना आव्हान करते, कळकळीची विनंती करते की या नवतरुणांना सर्वांना संधी द्या. नमस्कार, मी अश्विन केशव पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा अधिकृत उमेदवार. मी या पॅनलमध्ये
काम करत असताना लोकांचा जो प्रतिसाद येतो आहे तो फार चांगला आहे आणि आम्ही चारही पॅनल काम करणारे आहेत, चारही उमेदवार आम्ही काम करणारे आहेत. चारही उमेदवारांना सर्व नागरिकांनी प्रचंड बहुमताने विजयी करा. खरं तर बघितलं तर सर्व नागरिकांचा प्रतिसाद भरभरून आम्हाला येत आहे. याचं कारण असं की गेल्या 15-20 वर्षापासून जे काही नगरसेवक आहेत ते ठराविक एरियाचा जो विकास केलेला आहे आणि तो विकास प्रभागाच्या चारही कोपऱ्यापर्यंत पोचलेला नाही. तर आमचा पॅनल जो आहे तो 4 कोपऱ्यातले 4 उमेदवार आहेत. तर सर्वांना आम्ही एकच विनंती करत आहे की आम्ही काम करणारी माणसं आहोत, आम्ही काही राजकारणी नाही. शिवसेनेचं एक घोषवाक्य आहे की 80% समाजकारण आणि 20% हे राजकारण. त्यापैकी आम्ही त्यातले एक 4ही उमेदवार आहोत आणि आम्हाला प्रचंड मताने विजय करा. तुम्ही आम्हाला संधी द्या, आम्ही काम केल्याशिवाय राहणार नाही आणि आम्हाला कामाची संधी द्या हीच विनंती करतो. NCN न्यूजसाठी सनी काळी, नाशिक रोड.